लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। हे जवळपास 26 वस्तू आहेत। हे बघा, हे दाखव बाबा काय आहे त्याच्यामध्ये। हे लोकांना दिलं काय वाईट आहे? हां, त्याला पहिलं दाखवू दे त्याला। साडी, लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे। ही वस्तूची किट जाणार आहे। ती किट आता या ठिकाणी उडी करून दाखवली आहे। त्याच्यामध्ये तांदूळ 5 किलो आहेत, गहू पीठ 5 किलो आहे, तेल 1 लिटर आहे। लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर। आज लाडक्या बहिणींना भेटणार आहेत एकूण 26 वस्तू। चला तर जाणून घेऊया। जी लाडकी बहीण योजना मोठी घोषणा झालेली आहे। आज एकूण 17 जिल्ह्यामध्ये या वस्तू आणि लाडकी बहीण योजनेत 3000 रुपये 2 महिन्याचा निधी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये वस्तू जमा होणार आहेत। कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच एक मोठी घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि या वेळापत्रकानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती 3000 रुपये या ठिकाणी पाठविली जाणार आहे। चला तर जाणून घेऊया मग आता वेळापत्रक कोणतं आलेलं आहे। तर वेळापत्रक आलेलं आहे 36 जिल्ह्यांचं। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना आज दिवसभर पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। चला तर मग आता बघूया पहिल्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचे नाव आहेत, दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचे नाव आहेत आणि तिसऱ्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचे नाव आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी बैठकीदरम्यान घेण्यात आलेले आहेत आणि या बैठकीदरम्यान तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आणि भेटवस्तू कशा पद्धतीने वितरित करायचे याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं वेळापत्रक या ठिकाणी आज आलेलं आहे आणि या वेळापत्रकाच्या नुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि बैठकीदरम्यान मोठा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आता याच निर्णयानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट। तर बघा, अपडेट क्रमांक 3 नुसार आज रक्कम भेटणार आहे नवीन यादीनुसार 3000 रुपयेच्या लाडक्या बहिणी बोलत होत्या आम्हाला फक्त 1500च आले। अशा लाडक्या बहिणींना आता काळजी करण्याची गरज राहिली नाही। आता ज्या नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे अशा नवीन जिल्ह्यांद्वारे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता पाठविले जाणार आहेत। बघा, आता मुख्यमंत्र्यांनी ज्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणेच्या अंतर्गत तुमच्या 17 जिल्ह्यामध्ये असतील किंवा 12 जिल्ह्यामध्ये असेल पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी नक्कीच केलं जाणार आहे। सोबतच ज्या नवीन 3 याद्या असणार आहेत ज्या आपण व्हिडिओच्या मध्ये लगेच बघणार आहोतच, 2 मिनिटात तुम्हाला त्याच्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। सोबतच बँकांची सुद्धा एक नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि या नवीन बँकांच्या यादीनुसार सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि त्यामुळे लक्षपूर्वक बघा, बँकांचेही नाव आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा अपडेट क्रमांक 4 नुसार नवीन आदेश या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत अशी पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या त्या नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट। तर बघा, जी 17 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे अशा 17 जिल्ह्यामध्ये आज दुपारपासूनच पैसे वाटपाचं नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे आणि दुपारीच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 अधिक 1150 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत। गॅसची सबसिडी मित्रांनो या ठिकाणी आजपासून वितरित जे आहे ते सुरू होत आहे, कारण की भरपूर दिवसापासून गॅसची सबसिडी लाडक्या बहिणींना काही भेटत नव्हती आणि या कारणास्तव आता मुख्यमंत्र्यांनी GR काढूनच लाडकी बहिणींना गॅसची सबसिडी वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींचं जे गिफ्ट राहिलं होतं गिफ्टसुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे। चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे आणि परवा दिवशी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट। बघा, आज आहे पहिला दिवस, आज म्हणजे एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि परवा दिवशी शेवटचा दिवस असणार आहे। परवा दिवशी एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। असे मिळून 36 जिल्ह्यामध्ये पैसे तर वाटप होणार आहेतच, परंतु 3000 रुपयासोबत तुम्हाला 1150 म्हणजे 4150 रुपयांची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। बघा, वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे
3 दिवसामध्ये मिळणार 36 जिल्ह्यामध्ये पैसे आणि या 3 नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. ज्या नवीन यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. लक्षपूर्वक बघा, आपण आता याद्या सांगणार आहोत तुम्हाला. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी GR काढलेला आहे, तो म्हणजे पैसे वाटप करण्याच्या संदर्भात. मग त्यामध्ये समावेश असणार आहे मे असेल, जून असेल, जुलै असेल, या 3ही महिन्याचा निधी एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी शासनाने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पहिली यादी असणार आहे 3,000 रुपये वितरण करण्यासंदर्भात, दुसरी यादी असणार आहे 1,500 रुपयांचं वितरण करण्यासंदर्भात. तर बघा, एकूण मिळालेल्या अपडेटनुसार आता महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहिणीसाठी नवीन योजनासुद्धा या ठिकाणी सुरू होऊ शकते. ती म्हणजे कोणती? सिलाई मशीन योजना. सिलाई मशीन योजना भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी ही या योजनेची वाट बघत होत्या, तर ती योजनासुद्धा आता सुरू होण्याच्या कारकिर्दीवर आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला भेटणार आहे 15,000 रुपयांची मोठी सिलाई मशीन. तर बघा, अगोदर जाणून घेऊया नवीन यादी. ज्या यादीच्या अंतर्गत आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत, तीच यादी आपण आता लक्षपूर्वक जाणून घेणार आहोत. बघा, आजपासून सलग 3 दिवस 36 जिल्हे म्हणजे 3 दिवस सलग आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी दुपारी DBTचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे. आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात या ठिकाणी अतिशय जोरदार पद्धतीने करण्यात आलेली आहे DBTचं बटन दाबून. कारण की 3,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांना DBTचं बटन दाबणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला देखील व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन दिसत असेल ते देखील तुम्ही दाबू शकता, दाबलेलं गरजेचं आहेच. तर बघा, यादीनुसार तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर पहिली यादी आलेली आहे यादी क्रमांक 1 आणि या यादी क्रमांक 1 नुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी पाठवली जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे दुसरी यादी म्हणजेच यादी क्रमांक 2. या यादीनुसार सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे तिसरी यादी आलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे भरपूर दिवसापासून आले नाहीत किंवा योजनेतून थेट बेदखल करण्यात आले होते, अशा लाडक्या बहिणीसाठी तिसरी महत्त्वाची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता, अपडेट क्रमांक 5 नुसार आज होणार 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप. त्याच्यानंतर असणार आहे नवीन यादी आणि या यादीनुसार कोणत्या लाडक्या बहिणींना गिफ्टचं वितरण करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत. तर बघा, महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे काय, मागील राहिलेले पैसे. मग ते पैसे किती असतील, तर ते पैसे असतील 1,000 असतील, 2,000 असतील, 3,000 ते 6,000 रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी तुमची राहिलेली रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविली जाणार आहे. तर बघा, पैसे मागील पाहिजे असतील तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये समाविष्ट आहे का नाही ते एकदा चेक करा. तर बघा, आपण जी माहिती सांगत आहोत, तर आता महत्त्वाचा निर्णयसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. जेही पैसे राहिले असतील, मागील असतील, पुढील असतील, तर ते पैसे आता थेट DBT माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पैसे जे ते आजपासूनच तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्याचा देखील मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणी आता भेटणार आहेत 2 डबल खुशखबरी. पहिली खुशखबर म्हणजे 2 महिन्याचा निधी एकत्र आणि दुसरी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीसाठी स्पेशल काही नियोजनचं गिफ्ट यांनी आखलेलं आहे, ते गिफ्टसुद्धा भेटून जाणार आहे. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी एकूण 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. आणि जिल्ह्यांचं नावही आपण पुढे तुम्हाला सांगणार आहोतच, कारण की जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जात असतात. बघा, महत्त्वाचं म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवसाच्या अंतर्गत अनिवार्य पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये जी मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केली आहे, तर याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. एक पहिली यादी आलेली आहे जिल्ह्यांची यादी, दुसरी यादी आहे बँकांची यादी. त्यामुळे दुसरी यादी तर तुम्ही अतिशय लक्षपूर्वक बघा, कारण की तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेत जर पैसे पाडायचे असतील तर बँकांची यादी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं वेळापत्रक जर जाहीर केलं मुख्यमंत्री साहेबांनी, सोबतच जी यादी दिलेली आहे ती यादी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे सुद्धा पाठविण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांना देखील समजेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवायचे राहिले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवायला पाहिजेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांची गरज अजूनपर्यंत लागलेली नाही. तुम्हाला जर पैशांची गरज असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तर बघा, आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार आहेत आणि ते सुद्धा एकूण 3,000 रुपये, 1,000 नाही, 1,500 नाही, थेट 3,000
रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता जी यादी आलेली आहे तर या यादीनुसार 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार, कारण की आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. आज 100% पैसे पाठविणारच असा वादा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना केलेला आहे. आणि याच लाडक्या बहिणीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. कारण की आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना SMS पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पैसे जे आहे ते ऑलरेडी सेंड करण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू झालेली आहे. परंतु जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठविले जाणार आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना हे आदेश दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरेंनाही आणि DBT संघाला तर भरपूर दिवसापासून आदेश ते जे आहे ते कंटिन्युअसली देत असतात. तर बघा, आज वाटप होणार आहे 3,000 रुपये. 3,000 रुपये वाटप होण्याची यादी आपण आपल्याकडे आलेली आहे. लगेच जाणून घेऊया. तर बघा, 3,000 रुपये वाटप होण्याच्या अगोदर बँकांची यादी बघूया आपण आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धीकडे आपण वळूया, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर बघा, जेवढ्या गव्हर्नमेंट बँक आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कॅनरा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, या सर्व गव्हर्नमेंटच्या बँकामध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट बँकामध्ये त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, एक्स बँक, कोटक महिंद्रा बँक. त्याच्यानंतर असणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक. तर बघा, अशा पद्धतीने बँकांमध्ये डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे ते म्हणजे कोणतं, तर त्याच्यानंतर असणार आहे सर्वात महत्त्वाचं अपडेट, लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटपाचं एक्झॅक्ट वेळापत्रक आणि जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला आता देणार आहोत. तर बघा, आजपासून वितरणाची सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार, जळगाव. आणि महत्त्वाचं म्हणजे अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण केलं जाणार आहे. आज जे 12 जिल्हे सांगितलेले आहेत ते 12 जिल्हे. त्याच्यानंतर परदेश असणार आहे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर अशा पद्धतीने परदेशी पैशांचं वितरण या जिल्ह्यामध्ये जे ते केलं जाणार आहे. म्हणजे 3 दिवस 36 जिल्ह्यांचं वेळापत्रक तर तुम्ही बघितलेलंच आहे. परंतु जर KYC केली नसेल तर KYC तातडीने करून घ्या. कारण की ज्या लाडक्या बहिणींना पैसे आज वितरित होणार आहेत अशा लाडक्या बहिणींची KYC केलेली असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हप्ता वाढ देखील या ठिकाणी केली जाऊ शकते. कारण की भरपूर दिवसापासून हप्ता काही वाढत नव्हता लाडक्या बहिणींचा आणि आज तो अखेर निर्णय या ठिकाणी आलेला आहे. आणि हप्त्याचं वाढाचं नियोजन जे ते लवकर सुरू होणार आहे. 1500 ऐवजी थेट 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता पाठविले जाणार आहेत. तर बघा, पैसे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता आपण तुम्हाला नवीन यादी तर सांगणार आहोतच, त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन काही आदेश दिलेले आहेत. ते आदेश देखील तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे 100% पडतीलच. तर बघा, अपडेट क्रमांक 3 नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत. आणि या नवीन आदेशानुसार पैसे वाटप जे आहे ते या ठिकाणी केले जाणार आहेत. महिला व बालविकास मंत्री विभागाला सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत, अशा पद्धती सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी 2 नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. आणि या 2 नवीन याद्या असणार आहेत आज दिवसभर पैसे वाटप करण्यासंदर्भात. तर बघा, अपडेट क्रमांक 4 काय आलेले आहे लाडक्या बहिणीसाठी. तर पहिली यादी, दुसरी यादी, यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. कारण की यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. ते सुद्धा 3,000 रुपये. 17 जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण यादी आपण बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. कारण की वितरण जे आहे ते आज या ठिकाणी आजपासूनच सुरुवात झालेली आहे. कारण की तुम्हाला 3,000 रुपये तर भेटणार आहेत, सोबतच तुम्हाला भेटणार आहे 1,150 रुपयांची गॅसची अतिरिक्त सबसिडी. हो मित्रांनो, गॅसची अतिरिक्त सबसिडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजना अंतर्गत गॅससाठी अडचणी येत होत्या. त्या कारणास्तव तुम्हाला 3,000 रुपयासोबत गॅसची सबसिडीसुद्धा दिली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या त्या नशीबवान लाडक्या बहिणी असतील ज्यांच्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे, त्याच्याविषयीच्या डिटेल अपडेट. तर बघा,
अपडेट क्रमांक 6 आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी आज पहिला दिवस आहे, आज पहिल्या दिवशी 17 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी जेवढे राहतील 12 जिल्हे तर ते 12 जिल्हे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी हे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि वेळापत्रकासोबतच तुम्हाला गॅसची टाकी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला गॅसची टाकी संपूर्ण कशा प्रकारे घ्यायची त्याची संपूर्ण प्रोसेस आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे. त्याच्या अगोदर बघूया आपण आता जिल्ह्यांच्या याद्या. तर बघा नागपूरमध्ये बैठक तर पार पडली अपडेट क्रमांक 6 नुसार. आणि बैठक पार पडल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर त्यातील पहिला निर्णय असणार आहे 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर दुसरा निर्णय असणार आहे 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि या 3 याद्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा आता बहिणींना मोठा